साताऱ्यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या सह्याद्री देवराई या वनप्रकल्पामध्ये वडाच्या झाडाचं पुनर्जीवन करण्यात आलं होतं आणि या घटनेला 4 वर्ष झाल्यानंतर आज या वडाच्या झाडाचा 4था वाढदिवस अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी गजनी नृत्य सुद्धा केलं। सयाजी शिंदे यांनी या सगळ्यामध्ये हिरिरीनं सहभाग घेतला आणि आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद सुद्धा साधलाय। सह्याद्री वनराई देवराईच्या वतीने जोपासण्यात आलेलं हे झाड आहे, वडाचं झाड, याला 4था आज वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे आणि या झाडाचं संगोपन करणारे आहेत। सर, काय सांगाल, हे झाड आज 4था वाढदिवस साजरा केला आहे आपण? आपल्या देशाचं नॅशनल काय म्हणतात त्याला, राष्ट्रीय वृक्ष वड आहे आणि हा सगळ्या देशात सगळ्यात जास्त रस्त्याच्या बाजूला होता आणि तो काढला जातो। तर मला फार वाईट वाटायचं नेहमी त्याबद्दल। तर एकदा हडपसरला एका घराच्या बाजूला भिंतीला त्रास देतो म्हणून एक वड 100-200 वर्षाचा असेल तो काढून टाकला होता। हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही त्याला ट्रीटमेंट केली। 2022-26 जानेवारीला इथं आणून लावला। 2022चे तुम्ही फोटो बघा आणि मग त्याला ट्रीटमेंट देऊन जसं काही एक हार्ट ऑपरेशन करावं ना, एका माणसाला उचलून डायरेक्ट हार्ट काढून त्याला परत लावा, तसं ते ऑपरेशन होतं। पण अतिशय खडतर त्रास घेऊन त्याला इथं आणून लावलं आणि दरवर्षी त्याचा वाढदिवस साजरा। प्रत्येकानं किमान आपल्या वया इतकी झाडं लावली पाहिजेत, कारण तुम्ही जन्माला आल्यापासून ऑक्सिजनवर जगता, प्राणवायूवर जगता। तो प्राणवायू म्हणजे फक्त झाडापासून मिळतो आणि अन्नपाणी मिळतं तेही झाडापासून, गवतापासून, वेलीपासून मिळतं। त्यामुळे तुमच्या वया इतकी झाडं तुम्ही लावला तर ह्या जन्मात तुम्हाला काहीतरी अर्थ आहे। नक्कीच आपल्या वया एवढं झाडं लावावेत असं अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन महेश कुंभारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा।